शेतात पिकांचे रानडुकरांनी नुकसान करू नये म्हणून त्यांना पकडण्याच्या सापळ्यात एका बिबट्याचाच अडकून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील सुदगाव येथे आज घडली। बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की तालुक्यातील तापी नदीच्या काठावर असलेल्या सुदगाव येथील शेत शिवारात आज दुपारी एक बिबट्या सापळ्यात अडकल्याचे तेथील शेतकऱ्यांना दिसून आले। शेतातील पिकांचे आणि केळीचे नुकसान रानडुकरांनी करू नये म्हणून त्यांना पकडण्याच्या सापळ्यात हा बिबट्या अडकला होता। याबाबतची माहिती आणि पशुवैद्यकीय विभागाला आणि वन विभागाला देण्यात आली। या बिबट्यावर उपचार करण्यासाठी रावेरच्या पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त डॉक्टर रणजित पाटील यांच्यासोबत डॉक्टरांची टीमही रवाना झाली। या बिबट्याला रेस्क्यू करण्याच्या शक्यतेने वन विभागाचे 20 जणांचे पथकही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। मात्र त्यापूर्वीच या बिबट्याचा मृत्यू झाला होता। याबाबत डॉक्टर रणजित पाटील यांनी सांगितले की सुमारे 2.5-3 वर्षांचा नर जातीचा हा बिबट्या होता। साधारणपणे रात्री केव्हा तरी तो या जाळ्यात अडकला असावा। सुटण्यासाठी त्याने केलेली धडपड, त्याच्या गळ्याभोवती अडकलेला फास आणि दिवसभर उन्हात राहूनही पाणी आणि अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष त्यांनी काढला आहे। जागेवरच बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी कोणी हा सगळा फास लावला अशा अज्ञाताविरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे। पाहूया